चला तर मग फायनली तुमचं हेअर ट्रान्सप्लांट आता झालेलं आहे. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आपल्याला कशी काळजी घ्यायची आहे आणि कशी ओव्हरऑल टाइमलाईन असणार आहे ते आपण आज बघणार आहोत. पहिली गोष्ट, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर घरी जाताना आणि घरी गेल्यावर खूप चूक होते. ती गोष्ट म्हणजे आपण तिथे टच करतो किंवा कुठला धक्का लागू शकतो. एकदम सिंपल गोष्टी म्हणजे कारमध्ये बसताना डोक्याला धक्का न लागणं, घरी गेल्यावर रात्री झोपताना सरळ झोपणं, आजूबाजूला झोपायचं नाही, उशीचा धक्का लागू नये. तिसरी गोष्ट, ब्लँकेट घेताना आपण कधी कधी डोक्यावरून घ्यायची सवय असते, ते सुद्धा घ्यायचं नाहीये. हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. त्याचसोबत तुम्हाला एक सलाईनचा स्प्रे सुद्धा दिला जाईल. दर 2 तासांनी तुम्हाला रेसिपिएंट एरियावर म्हणजे जिथे आपण ग्राफ्ट लावले आहे तिथे तुम्हाला स्प्रे करत राहायचं आहे. हे अंदाजे 1 ते 2 दिवस तुम्हाला करायचं आहे. तिसऱ्या दिवशी तुमचं फर्स्ट हेअर वॉश असणार आहे आणि फर्स्ट हेअर वॉश हा नेहमी सुपरवाइज असलेलाच बेटर असतो. त्याच्यामुळे तुम्हाला क्लिनिकला बोलवलं जातं 3rd डेला. त्या दिवशी हेअर वॉश दिला जातो आणि याच्यामध्ये आपलं काम असतं की क्रस्ट जे आहे ते काढणं. अजून एक गोष्ट सांगतो की ट्रान्सप्लांटच्या दिवशी लागल्या ते स्किन कलर सारखे ग्राफ्ट दिसतात, पण त्याच सगळे ब्लॅक होत जातात हळूहळू पहिल्या दुसऱ्या दिवसांमध्येच. तिसऱ्या दिवसानंतर जेव्हा आपण क्रस काढतो, 3रा ते 10वा दिवस हळूहळू आता ते क्रस खाली पडत असतात. 3ऱ्या दिवसानंतर तुम्ही बाहेर जाणं सुद्धा सुरू करू शकतात. फक्त एक काळजी घ्यायची आहे की आपण खूप डस्टमध्ये नाही जायचंय, कारण डस्ट लागली तिथे तर एखाद्या वेळेस तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि ग्राफ्ट सगळे निकामी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ती एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 10व्या दिवशी आपण परत एका दुसऱ्या हेअर वॉशसाठी बोलवतो आणि 10व्या दिवसानंतर क्रस्ट हे 90% पडून गेलेले असतात. नंतर तुम्हाला अगदी नॉर्मल ज्या गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये सगळे आपण करू शकतो. फक्त आपले हेवी एक्सरसाइजेस किंवा खूप स्वेटिंग येणं ह्या गोष्टी आपण टाळत असतो. कॅप घालणं किंवा हेल्मेट घालणं अशा गोष्टी आपण 20 दिवसानंतर नॉर्मल करू शकतो. तर अशी ही ओव्हरऑल टाइमलाईन असते पहिल्या 2 ते 3 आठवड्याची. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, कधीही काही वॉर्निंग साईन्स म्हणजे काय, खूप दुखणं, रेडनेस येणं, पस येणं, ह्या एकदम इम्पॉर्टंट गोष्टी की लगेच तुम्ही तुमच्या डॉक्टरला मेसेज केला पाहिजे किंवा कॉल केला पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ते काळजी घेतली पाहिजे. जसे जसे आपले दिवस पुढे जातात तसे तसे आपली मेंटेन करण्याची गरज कमी होत जाते. त्याच्यामुळे पहिले जास्त दिवस इम्पॉर्टंट असतात, मध्ये कमी इम्पॉर्टंट होतात, मग नंतर आपण मेंटेनन्समध्ये जातो. सो ओव्हरऑल अशी ही टाइमलाईन असते पहिल्या 2 ते 3 आठवड्याची. 3 आठवड्यानंतर आपलं कसं होणार आहे, केस पहिले पडणार आहेत का, केस नवीन येतील का, ही सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल.